SHG स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती याचे अहवाल लेखन कसे करायचे। ऑक्टोबर महिन्याचा हा अहवाल असेल, पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर SHG स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी सुरक्षा समिती कशी स्थापन करायची, यामध्ये सदस्य, सचिव आणि अध्यक्ष म्हणून कोणाला घ्यायचे ही सर्व माहिती पाहिली होती आणि आज आपण ऑक्टोबर महिन्याचा अहवाल पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे सभेचे अहवाल लेखन करताना शाळेचे नाव, सभेचा क्रमांक, सभा कोणत्या महिन्यात घेणार आहोत, आपल्या सभेचं ठिकाण, सभेची तारीख आणि सभेतील सदस्यांचे उपस्थिती पत्रक अशा प्रकारे आपले अहवाल लेखनाचे पहिले पान असावे। यानंतर अहवाल लेखनात असेल ती विषय पत्रिका। ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला साधारणपणे पुढील विषय घेता येतील। पहिला विषय असेल मागील सभेचे इतिवृत्त वाचन। विषय क्रमांक 2 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा माहिती। विषय क्रमांक 3 अज्ञात व्यक्ती विषयक धोका व काय काळजी घ्यावी। विषय क्रमांक 4 अस्वच्छतेमुळे होणारे आजार व उपाय। विषय क्रमांक 5 शाळाबाह्य धोक्यांची ओळख व सुरक्षितता आणि 6वा विषय असेल ऐन वेळेचे विषय। विषय क्रमांक 1 मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। ठराव क्रमांक 1 इथे आपण ज्या दिवशी सभा घेणार आहोत त्या दिवशीची तारीख टाकावी। रोजी विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली होती। मागील सभेतील इतिवृत्त शाळेच्या मुख्याध्यापका यांनी वाचन केले। सत्यता पडताळून ते सत्य असल्याने सर्वानुमते संमत करण्यात आले। ठराव सर्वानुमते मंजूर। इथेही नेहमीप्रमाणे सूचक आणि अनुमोदक नमूद करावा। विषय क्रमांक 2 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा माहिती। ठराव क्रमांक 2 या सभेत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो कायदा 2012 मध्ये लागू केला गेला, जो 18 वर्षाखालील मुलांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आहे। या कायद्याअंतर्गत प्रत्येक प्रकारचा लैंगिक अत्याचार गुन्हा मानला जातो आणि कडक शिक्षा दिली जाते। मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांमध्ये जागरूकता कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे। तसेच पालकांनी मुलांशी खुला संवाद ठेवणे महत्त्वाचे आहे। पालकांनी मुलांना योग्य वयात चांगले स्पर्श, वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगावा। या सर्व विषयांवर पालकांसोबत सखोल चर्चा करण्यात आली आणि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सूचक आणि अनुमोदक नमूद करावा। विषय क्रमांक 3 अज्ञात व्यक्ती धोका व काय काळजी घ्यावी। ठराव क्रमांक 3 या सभेत मुलांना अज्ञात व्यक्तींशी संपर्क टाळण्याचे का महत्त्वाचे आहे या विषयावर चर्चा करण्यात आली। मुलांनी शाळेच्या बाहेर कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नये किंवा त्यांच्यासोबत कुठेही जाऊ नये। पालकांनी मुलांना नेहमी कळवावे की कोणत्याही संशयास्पद स्थितीत त्वरित शिक्षक, पालक किंवा विश्वासार्ह व्यक्तीला कळवावे। सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगावी। अशा प्रकारची चर्चा पालकांनी मुलांसोबत नेहमी करावी, अशी चर्चा या पालक सभेमध्ये करण्यात आली। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सूचक आणि अनुमोदक नमूद करावा। विषय क्रमांक 4 अस्वच्छतेमुळे होणारे आजार व उपाय। ठराव क्रमांक 4 या सभेत पालकांसोबत चर्चा करताना अस्वच्छतेमुळे होणारे आजार जसे की पोटाचे विकार, त्वचा विकार तसेच श्वसनाचे आजार कसे वाढू शकतात हे सांगितले गेले। मुलांनी स्वच्छता राखण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी रोजचे हात धुणे, स्वच्छ पाणी पिणे आणि शौचालय स्वच्छ वापर करणे यावर भर देणे आवश्यक आहे। पालकांनी घरी व शाळेत स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी मुलांना प्रोत्साहित करावे। शाळेत व घरी स्वच्छता राखल्यास मुलांचे आरोग्य सुधारते आणि त्यांची उपस्थिती व एकूण शैक्षणिक प्रगतीही सुधारते। योग्य स्वच्छता पाळल्यास संसर्गजन्य आजार टाळता येऊ शकतात, असे उदाहरणे देऊन पालकांना याची जाणीव करून दिली गेली। ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला। सूचक आणि अनुमोदक नमूद करावा। विषय क्रमांक 5
शाळाबाह्य धोक्यांची ओळख व सुरक्षितता. ठराव क्रमांक 5. या सभेत पालकांसोबत चर्चा करताना आपण शाळेच्या परिसराबाहेरील वाहतूक, रस्ते पार करणे आणि अज्ञात व्यक्तींशी संपर्क या गोष्टींवरील धोके समजावून सांगितले गेले. मुलांनी नेहमी शाळेच्या ठरलेल्या मार्गाने आणि सुरक्षित रस्त्यावरून प्रवास करावा, तसेच पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवावे यावर भर देण्यास सांगितले गेले. पालकांनी शाळेबाहेर मुलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांना ओळखीचे आणि विश्वासार्ह व्यक्तींबरोबरच पाठवावे. तसेच मुलांनी कोणत्याही संशयास्पद परिस्थितीमध्ये माहिती त्वरित शिक्षक किंवा पालकांना द्यावी हे आवर्जून सांगितले गेले. ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक नमूद करावा. विषय क्रमांक 6. सुरक्षाविषयक माहिती कार्यशाळा. ठराव क्रमांक 6. या सभेत मुलांना स्वतःचे संरक्षण कसे करावे, अज्ञात व्यक्तींची ओळख, अपघात टाळण्यासाठी खबरदारी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसे वागावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये पालकांना मुलांसाठी साधे पण प्रभावी सुरक्षितता उपाय सांगितले गेले, जसे की योग्य रीतीने रस्ते पार करणे, आपत्कालीन क्रमांक वापरणे आणि स्वसंरक्षणाचे प्राथमिक तंत्र. पालकांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. या उपक्रमामुळे पालक आणि शिक्षक एकत्र येऊन मुलांच्या सुरक्षिततेसाठी एक मजबूत आधार तयार करू शकतात, असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक आणि अनुमोदक नमूद करावा. विषय क्रमांक 7. ऐनवेळेचे विषय. सभेत ऐनवेळी उपस्थित सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारे सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आजूबाजूच्या परिसरास अनुसरून आणखीन काय उपाययोजना करता येतील यावर चर्चा करण्यात आली. आणि सभेच्या शेवटी अध्यक्ष आणि सचिव यांच्या सह्या असाव्यात. अशा प्रकारे आपण ऑक्टोबर महिन्याचा विद्यार्थी सुरक्षा समिती अहवाल लिहू शकतो. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.